झी 24 तास, एक पाऊल पुढे। 250 पोलीस, 1 डझनभर पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक एक्सपर्ट आणि डॉग स्क्वॉड मिळून इगतपुरीच्या फार्म हाऊसशी जुळलेले दहशतवादाचे धागेदोरे सोडवण्याचा प्रयत्न करतायत। याच बंगल्यात दिल्ली स्फोटाचा कट शिजल्याचं सांगण्यात येत आहे। याच बंगल्यात डॉक्टर वसीम आणि लष्करच्या अतिरेक्यांनी दिल्ली स्फोटांचा कट आखला होता। त्यावेळी लैलाही तिथं उपस्थित होती। या बैठकीनंतर या बंगल्याला रहस्यमयरित्या आग लागली। दहशतवादी कारवायांचे पुरावे मिटवण्यासाठी ही आग लावल्याचा संशय आहे। लैला खानला बॉलिवूडमध्ये ब्रेक देणारे दिग्दर्शक राकेश सावंत या बंगल्यावर पोहोचले त्यावेळी इथं काही संशयास्पद काश्मीरी तरुण दिसले होते। त्याचबरोबर UAE मधल्या काही लोकांशीही लैलानं त्यांची ओळख करून दिली होती। त्या लोकांबरोबर शस्त्रधारी बॉडीगार्ड्सही होते। या लोकांनी सावंत यांना काळा पैसा देऊन सिनेमा तयार करण्याची ऑफरही दिली होती। आता परवेज टाकच्या सांगण्यानुसार इगतपुरीमध्ये खोदकाम सुरू आहे। आता या खोदकामातून दहशतवादासंदर्भात अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येणार आहेत। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास, एक